हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा। आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल। ओके, तर चला, आता झालेली दुपार आणि वाजले 12 आणि मी आता उठली। आता तुम्हाला प्रश्न पडेल, मग याच्यावरूनच नेगेटिव्ह कमेंट येतात। माझं कसं आहे ना, जे आहे ते तोंडावर खरं बोलते म्हणून मी सगळ्यांना टोचते, पण खोटे बोलणारे लोकही मला आवडत नाही आणि मीही खोटं बोलत नाही। जे आहे ते रिअलिटी। आता तुम्हाला वाटणार की 12 वाजता कशामुळे उठली, काय झालं, छी किती उशिरा उठते वगैरे वगैरे। तर त्याचं कारण हे जसं आहे, सकाळी उठली होती मी। मयंकची रोज 8 वाजता शाळा असते, त्याचं आवरून दिलं, त्याला सोडून दिलं। मयंक शाळेत गेला आणि मग तिकडून येऊन मी ब्रश वगैरे करून चहा पाणी घेऊन आणि डायरेक्टच झोपली। आता त्याचं कारण असं आहे बघा, बाकीचे कामं बी पडलेले, कारण बी सांगते तुम्हाला। बाकी सगळेच कामं पडले, काही सुद्धा काम आवरलेलं नाही आहे। मी डायरेक्टच मयंकला सोडून आधी चहा पाणी घेतलं आणि झोपून गेले। तर हा जो दोडा आहे ना माझा, रात्री किती 1-1:30 वाजेपर्यंत एक बाजीगर पिक्चर बघितला मी। तर उशिरा झोपली, त्यामुळे होऊ शकते, मला वाटलं उशिरा झोपली लवकर उठली म्हणून झोप नसेल झाली, म्हणून असं डोळा कचकच करत असेल। तर काय टोचते डोळ्यामध्ये मला काही कळत नाही आहे। एवढा त्रास होतोय ना, भयंकर सहनशक्तीच्या पलीकडे झाले, एवढा 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 जबरदस्त त्रास होतोय। तर असं जरी केलं ना डोळा तरी तो दुखायला लागला आहे। त्याच्यामुळे झोपली होती, मला वाटलं झोप नसेल झाली म्हणून दुखत असेल, पण आता तर 12 वाजले। आता उठली मी 9 वाजेपासून, 2-3 तास एक्स्ट्रा झोपून घेतलं। म्हटलं जाऊ दे, करता येतील कामं, पण हे दुखणं, म्हणून म्हणलं आता उठली। तर मला वाटलं बरं झालं सर, पण आता पण काही आराम नाही। एवढं असं वाटतंय की असं डोळ्यामध्ये काहीतरी टोचतंय काट्यासारखं, तर त्रास होतोय, त्याच्यामुळे उशिरा उठते। तर आता मी आवरते, बाकीचे कामं वगैरे आवरून घेते, आंघोळ वगैरे करून घेते। त्या अगोदर मला एक माहिती भेटली, ती म्हटलं तुमच्यापर्यंत पोहोचावा। तर खरंच माझ्यामध्ये ना पेशन्स नाही आहे। मी एखादी गोष्ट मला माहिती झाली की मी लगेच शेअर करायला असं म्हणजे खूप घाई होऊन जाते मला। तर चला, तुम्हाला तर माहिती आहे मी शिर्डीला जाणार होती म्हणजे आहे, जाणारच आहे, कारण तसे माझे दुसरे काम आहे। मी काही तिकडं त्याला मयंकलाच भेटायला नेईल असं काही विषय नाही आहे, कामं दुसरे पण आहेत। पण एक माहिती भेटली मला अशी की तिकडे दुसऱ्या लग्नाची तयारी वगैरे चालू आहे, किंवा मी तर म्हणते झालं बी असेल। तर दुसऱ्या लग्नाची तयारी वगैरे चालू आहे, तर माझं जाणं योग्य नाही। तर कशाला आपल्यामुळे दुसऱ्यांच्या याच्यामध्ये अडथळे आणायचे, नाही का? चांगली गोष्ट आहे आणि प्रत्येकाला अधिकार आहे डिवोर्स झाल्यावर दुसरं लग्न करायचा। तर ठीक आहे, चला आपण ते पहिले शहानिशा करू, नंतरच जाऊ। आणि मी एक प्रयत्न तर केला छोटासा, तुम्ही ते बघितलंच। तर त्याच्यातून तर मला असं वाटतंय की बरोबर आहे, त्या डिवोर्स पेपरमध्ये पण सगळं लिहिलेलं आहे ना की इथून पुढं सगळी शिक्षणाची, औषधाची, शिक्षणाची, परत त्याच्या खाण्यापिण्याची, त्याच्या लग्नाची, इथपर्यंत जिम्मेदारी सगळी आईची आहे असं लिहून दिलेलं आहे। मग माझ्या प्रॉपर्टीमध्ये पोराचा हिस्सा राहणार नाही, हे पण त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। मग एवढ्या सगळ्या गोष्टी जर त्याच्यामध्ये नमूद केल्या असतील, लिहिल्या असतील की त्याचा आणि मुलाचा काही एक संबंध नाही, तर मला असं वाटतं की मीच येण्यासारखी बळजबरी करते। पण कसं झालं माहिती आहे का, बळजबरी करण्याचं काही कारण नाही आहे। मुलाला त्याच्या बापाला भेटू द्यायला पाहिजे, त्याच्या बापाचंही प्रेम भेटायला पाहिजे, हे माझे विचार होते। आणि त्याचं कारण असं आहे, हे असले कमेंट बघा। मी माझ्या स्वार्थासाठी मुलाला दूर केलं आहे असं म्हणायचं आहे, किंवा मी माझ्या आनंदासाठी मुलाला त्याच्या बापापासून दूर केलं आहे असं म्हणायचं आहे। पण असं काही असतं तर आम्ही म्हणलोच नसतो ना कोर्टामध्ये की तुम्हाला जर भेटायचं असेल, पोराला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, तसं आम्ही लिहून देतो, असं बोललोच नसतो। पण पुढच्या व्यक्तीलाच जर नाही भेटायचं आहे, पुढच्या व्यक्तीलाच जर नाही बोलायचं आहे, तर त्याच्यात मी काही जबरदस्ती करू शकते का? आता माझा मोबाईल नंबर आहे, माझा मोबाईल नंबर त्या लोकांकडे आहे आणि तो नंबर अजून पण चालू आहे, मग त्याच्यावर फोन काय येत नाही? पोराची एवढी चिंता आहे, काळजी आहे। जे लोक नेहमी मला बोलतात ना की बापाचं प्रेम, बाप तो बाप असतो, बापाचं प्रेम असतो, दिसत नसतं वगैरे वगैरे, तर त्यांना माझं एक सांगणं आहे बघा, माय आणि बाप हे फक्त जन्म दिल्याने मायबाप होत नाही, त्यांचं पालनपोषणही करावं लागते, त्यांची जिम्मेदारी घ्यावं लागते। आता तुम्हीच विचार करा, मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, जर मयंक तिकडे गेला किंवा तिकडेच असता तर मी त्याला भेटायलाही गेली असती, व्हिडिओ कॉलही केला असता, फोनवरही बोलली असती, त्याच्यासाठी काय काय घेऊन गेली असती, त्याच्यासाठी मी पैसेही गोळा करून ठेवले असते आणि माझे कर्तव्य, माझी जी जिम्मेदारी आहे ते तर मी पार पाडलीच असती।
तर तसं त्याला वाटत नसेल का, जसं एका आईला वाटतं की जरी पोरगा तिकडे राहिला तरी मी त्याला बघायला भेटायला जाईल बोलायला, मग त्याला वाटत नसेल का जरी पोरगा इकडं हिच्याकडे राहिला, तू बाई तू तुझं काही कर. एखादा खरा बाप असताना तुम्हाला या गोष्टीचा राग येऊ शकतो बरं का मित्रांनो, येऊ द्या, मला काही फरक पडत नाही, कारण मी सत्य बोलायला कधीही घाबरत नाही. आणि सत्य बोलल्याने जर कोणाला राग येत असेल तर मला मग कोणाशीच फरक पडत नाही. तर विषय असा आहे, आता मला सांगा, मी आई असून मी एवढ्या लांब राहते तरी मी त्याला भेटायला बोलायला जाईन म्हणली जर पोरगा तिकडे असला, मग त्याचं मन होत नसेल का की तिने काही करू दे, तिचं आयुष्याचं तिला काही करायचा अधिकार आहे, पण मी माझ्या पोराच्या आयुष्याचा खेळ होऊ देणार नाही, त्यामुळे त्याचा शिक्षणाचाही खर्च देणार, त्याचा खाण्यापिण्याचाही खर्च देणार, किंवा माझ्या ठीक आहे माझे जास्त काही ऐपत नाही पण नक्की त्याचं काही दुखलं सुकलं ना तर मला सांग, त्याचा दवाखान्याचा खर्च मी नक्की करणार, असं तरी बोलायला पाहिजे होतं. पण त्यांनी काहीच बोलला नाही. प्लस वेगळेच त्यांचे हे दिसायला लागले तेवर की म्हणजे त्यांना काही बोलण्यात भेटण्यात इंटरेस्ट नाही आहे, मग मी का बळजबरी करू की का बरं मी म्हणजे मयंकला तिकडं भेटायला नेऊ, असं माझं मन मला हे करते. पण एक गोष्ट आहे, आता बघा मी शिर्डीला जाणार, शिर्डीला गेल्यावर मी साईबाबाचे दर्शन नक्की घेणार. तर साईबाबाच्या मंदिरात जाण्यासाठी तो ज्या हॉटेलवर लय त्रास व्हायला लागला, तर साईबाबाच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी तो ज्या हॉटेलवर काम करतो त्या हॉटेलपासून जावं लागतं आणि तिथून येता जाता प्रत्येक माणूस दिसतो. आता मी तिथूनच जाणार, तिथून जाताना जर मयंक बोलला तिथून त्याच्या पप्पाला, तर त्यांनी जर काही रिस्पॉन्स दिला तर ठीक आहे, भेटू शकतो, माझं काहीच म्हणणं नाही आहे. पण त्याच्याकडून काहीच जर रिस्पॉन्स नाही आला किंवा त्यांनी तोंड फिरवलं किंवा तो तिथून निघून गेला तर आपण स्पष्ट समजून जायचं की आता काही गरज राहिलेली नाही आहे. आणि तसं त्यांनी हे पण केलं होतं की हिनी जर सेकंड मॅरेज केलं तर त्या सेकंड व्यक्तीचं नाव पोराला देऊ शकते, असं त्यांनी स्वतः बोलून दाखवलेलं आहे. ठीक आहे, तर याचा अर्थ एकच कळतं आहे आपल्याला की त्याला दुसरं लग्न करायचं आहे, त्याला त्याचा संसार बसवायचा आहे, त्याला आमच्याशी काही घेणं देणं नाही, माझ्याशी नसूच द्या, मला बी त्याच्याशी काही घेणं देणं नाही. भरपूर जणांचा जो गैरसमज झालेला आहे ना की आता मी त्या लोकांच्या नावं का काढते किंवा तिकडे जायचं आहे का वगैरे वगैरे, किंवा मी माझ्या जिम्मेदारीपासून दूर पडते आणि त्या पोराला तिकडे नेऊन घालते. तर असे जे तुमचे नेगेटिव्ह विचार होते ना की मला जर तिकडे जायचं असता तर मी तिकडून सोडूनच आली नसती. आणि खूप जणांना असं पण वाटतं, गैरसमज आहे बरं का, खूप जणांना असं पण वाटतं की ते तिकडचं डिवोर्स घेऊन मी पस्तावलेली आहे. मी डिवोर्स घेऊन नाही पस्तावली, मी फुक्कट डिवोर्स घेऊन पस्तावलेली आहे. म्हणजे विनाकारण मला असं वाटलं होतं की मला याच्यासोबत डिवोर्स भेटेल, लवकर भेटेल, तर मी सेकंड मॅरेज करील, म्हणून मी फुकट डिवोर्स दिला. त्याशिवाय तो डिवोर्स देत नव्हता, त्याची फुटी कवडी द्यायची ऐपत नाही आहे, त्याच्यामुळे तो डिवोर्स देत नव्हता. आली वेळ तर मी त्याचा घरदार इकायला लावला असता, त्याच्या त्या बकऱ्या इकायला लावल्या असत्या. त्याला हे बघा, कोर्टाच्या नियमानुसार बायकोला जर डिवोर्स घ्यायचा असेल खावटी द्यावीच लागते, पोरगा लहान असेल त्याची जिम्मेदारी जर आईकडे असेल तर पोटगी द्यावीच लागते. हे कोर्टाचे नियम आहेत, हे लोकांनी मला शिकवू नये. ठीक आहे, तर असंही मी काही केलं नाही, मी रुपये घेतला नाही किंवा मी पोराला तिथंही ठेवून आली नाही. आणि शेवटी पोरगा माझी जिम्मेदारी आहे बघा, आणि मी जगते त्याच्यासाठी, माझं आयुष्यच त्याच्यासाठी आहे, त्याच्यामुळे मी सगळं काही त्याच्यासाठी करते. तो जर नसता तर माझा काही विषयच नसता. तर मी अशी चुकी का करणार की त्याला तिकडं नेऊन सोडणार, त्याला जर तिकडं सोडायचं असतं तर मी आणलंच नसतं. म्हणून एक्स्ट्राचे डोके कोणीही लावू नका एवढंच म्हणणार. आता दुसरी गोष्ट अजून, हा विषय झाला इथं क्लिअर. मी जेव्हा शिर्डीला जाईल तेव्हा त्याला वाटलं भेटायचं तर तो भेटू शकते, नाही वाटलं तर भविष्यात कधीच माझ्या मुलावर असल्या चुकीच्या माणसाची सावलीसुद्धा मी पडू देणार नाही. का? कारण हा व्यक्ती बाप म्हणण्याच्या लायकीचा सुद्धा नाही आहे. कारण बाप काय असतो, बापाचं काळीज काय असतो, आई काय असते हे कळत नाही आला. हे मी माझी ऐपत नसताना त्याची जिम्मेदारी मी घेतली. मला इथं स्वतःचा पत्ता नाही की माझं पुढं काय होईल, मी कशी जगू, कशी कमवू, काय करू, मला स्वतःचं हे नाही, तरीही मी माझ्या मुलाची जिम्मेदारी माझ्याकडे घेतली. मग तो का बाप म्हणण्याचा लायकीचा आहे का? तुम्हीच सांगा. तो बाप म्हणण्याचा लायकीचा असताना 100% मी न बोलता त्याने काही ना काही पोरासाठी दिलं असतं किंवा काही ना काही केलं असतं. पण तो काहीच करत नाही, कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत नाही, भेटण्याचा प्रयत्न करत नाही, जेव्हा की मी भेटू द्यायला तयार आहे. याच्यावरून तुम्ही समजून जा आणि परत मला त्या व्यक्तीचं नाव बी काढू नका की तू त्याला त्याच्या बापाच्या प्रेमापासून दूर ठेवते. तर असा काही विषय नाही आहे. तो माणूस बाप म्हणण्याचा लायकीचाच नाही आहे. पहिली गोष्ट हा झाला पहिला विषय. आता दुसरा विषय जाऊ दे. त्याला जर त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची असेल ना तर मी आडवी येत नाही, अडथळा आणत नाही. मी जर माझ्या पोराला भेटायला नेलं आणि त्याचं जर लग्न तुटलं वगैरे किंवा काही प्रॉब्लेम झाला तर कशाला, नाही का. तर हा विषय आता इथं आपण स्टॉप करू. आता राहिली गोष्ट दुसरी. त्याचा डिवोर्स झाला आहे तर लग्न करू शकतो. मग माझा डिवोर्स झाला आहे, मी पण लग्न करू शकते. तर
तर याच विषयावर ताईंनी लाईव्ह पण घेतली होती की चांगले स्थळ असतील तर सुचवा म्हणून. तर भरपूर असे स्थळ आले, पण ताईकडे पण आले, काही माझ्याकडे पण आले की म्हणजे मुलगा चांगला आहे असा वगैरे वगैरे बरंच काही. पण खरं सांगू का, माझी मनातून इच्छा होत नाही आहे लग्न वगैरे करायची. मी फक्त बोलली की भेटला एखादा चांगला, आलं चांगलं स्थळ तर करू, पण माझी मनातून इच्छा नाही होत आहे. कारण मलाच ते योग्य वाटत नाही, स्वतःच्या नजरेत मला योग्य वाटत नाही. की ठीक आहे, माझी काय चुकी होती, पहिला व्यक्ती तर मला चुकीच्या पद्धतीने फसवून म्हणजे ते माझा व्यवहारच केला, जसं काही या लोकांनी 70,000 विकत घेऊन एकाने विकून. आणि त्याच्यानंतर माझ्या लाईफमध्ये जो व्यक्ती आला त्याच्यामध्ये मी सगळे स्वप्न बघितले. बरं आहे तसा बी स्वीकारला मी, कारण मला तो आवडत होता, माझं त्याच्यावर प्रेम बी होतं, माझं त्याच्यावर जीव बी होतं, तो आवडत पण होता, आहे तसा मी स्वीकारलं. पण थोडेसे काही चेंजेस मला पाहिजे होते त्याच्यामध्ये, जो की तो करू शकला नाही. आता यात माझी चुकी आहे का? त्या चेंजेस न करण्यामुळे भविष्यामध्ये मला किंवा माझ्या मुलाला भरपूर प्रॉब्लेम आले असते. त्यामुळे मी तो विषय क्लोज केला. पण तिसरा व्यक्ती आयुष्यात आणणं, भले ते लग्न दुसरं असेल पण तिसराच व्यक्ती असेल माझ्यासाठी. कारण एखाद्या व्यक्तीसोबत परत ते नव्याने सुरुवात करणं हे तरी मला म्हणजे योग्य वाटत नाही. तर तिसरा व्यक्ती आयुष्यात आणणं एवढं सोपं नाही. आणि नाविलाज मजबूरन किरणचा विषय मला बंद याच्यासाठी करावा लागला, कारण तो काही केलं तो सुधरतच नव्हता, त्याच्यामध्ये तो चेंजेस आणतच नव्हता, त्याचा तो स्वभाव बदलत नव्हता. नाही तर किरणसोबतच लग्न करण्यात काही बुराई नव्हती. फक्त एवढा विषय येतो की माझ्या मुलासाठी सगळं काही माझ्या मुलावर येऊन अडतं. भविष्यात जर माझ्या मुलाला काही प्रॉब्लेम झालं त्याच्यामुळे, किंवा होऊ शकतं त्यांनी माझ्यावर म्हणजे असं विचारलं मयंकनी मोठं जाऊन की तुला हाच भेटला होता का, किंवा तू माझं एकटंही का नाही सांभाळ गेले, बरेच प्रश्न असतात, तुम्ही समजून घेऊ शकता माझ्या जागेवर राहून. तर ते सगळं तसं नको व्हायला म्हणून मी हा पण विषय स्टॉप केला. पण लग्नाचे जेव्हा विषय येत आहेत ना माझ्यासाठी, तर मला तरी असं वाटतं की सोशल मीडियावरून जे रिश्ते येत आहेत ना त्याच्यातून तर नाहीच करायला पाहिजे. जरी करायचं असेल आणि एखादं खरंच आलं चांगलं स्थळ आणि वाटलं की नाही ते योग्य होऊ शकते, पुढच्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी मान्य आहेत, आणि मी खोटं बोलून काहीच करणार नाही, जे आहे ते रिॲलिटी. किरण माझ्या लाईफमध्ये आला होता, ही गोष्ट स्वीकार करावाच लागेल पुढच्या व्यक्तीला, तरच, नाही तर गरजच नाही आहे. मी कशी लाईफ काढेन, पण अशा व्यक्तीशी लग्न करणार नाही की ज्याला खोटं बोलून लग्न करावं लागत असेल. खोटं अजिबात सहन होत नाही मला. तर त्याचा हा असा विषय आहे. किरणसोबत लग्न करण्यात काही बुराई नव्हती, फक्त पोरामध्ये म्हणजे पुढं चालून पोराचा काही प्रॉब्लेम नको व्हायला माझ्या, कारण पुढच्या व्यक्तीने तिकडच्या व्यक्तीने हात झटकून दिलेले आहे जिम्मेदारीपासून, त्याला काही घेणं देणं नाही आहे. त्याच्यामुळे जो काही प्रश्न करणार माझा मुलगा मलाच करणार आहे, त्याच्यामुळे मी नको बोलली. आता हा झाला दुसरा विषय. अजून एक की सोशल मीडियावरून स्थळं येत आहेत चांगले चांगले, याचा अर्थ हे नाही की बळजबरीच करणार पुढचा व्यक्ती. आता एक गोष्ट आहे जे की मी सांगणार नव्हती, सॉरी ताई, तुम्ही खूप छान बोलले सुरुवातीला, पण मला वाटलं नव्हतं एंडिंग तुम्ही अशी करणार म्हणून. मला योग्य वाटलं म्हणून मी तुम्हाला रिप्लाय दिला. पण एका ताईचं DM आला होता मला, त्या ताईचं म्हणणं असं, पुरावे सगळे आहेत बरं का माझ्याकडं, वेळ आल्यावर मी दाखवेल, पण आता काही एवढं योग्य वाटत नाही मला. तर त्या ताईचं म्हणणं असं होतं की ताई एक तुझ्यासाठी भारी स्थळ आहे माझ्याकडे, तू मला नक्की रिप्लाय कर, तो तुला फुलात सांभाळेल आणि खूप जीव लावेल वगैरे, पोरगा चांगला आहे, पोराकडे हे आहे ते आहे ते आहे ते सांगितलं. तर मी एक नॉर्मल 5-6 दिवसानंतर का 8 दिवसानंतर, मला मी कन्फर्म आठवत नाही, ते स्क्रीनशॉट बघावं लागतील परत, तर रिप्लाय दिला मी त्या ताईला की ठीक आहे कोण आहे तर ते त्यांचा बायोडाटा पाठवा म्हणून. तर त्या ताईनी ती म्हणले की बायोडाटा नाही पाठवत, डायरेक्ट तू त्या मुलाशी बोलून घे. मी कशी काय डायरेक्ट मुलाशी बोलणार, मी माझा आयुष्याचा निर्णय उलट त्या माधुरीताईच्या हातामध्ये सोपवलं आहे आणि मी त्या मुलाशी डायरेक्ट बोलणार, हे मला कुठंतरी खटकलं, पटलं नाही. मग ते ताई म्हणली की तू डायरेक्ट मुलाशी बोल, काय चौकशी विचारपूस करायची असेल कर. मग मी तिला सांगितलं, आणि मेन म्हणजे ती बाई माधुरीताईला ओळखतच नाही, कोण माधुरीताई म्हणे. मग याचा अर्थ ती काही माझी यूट्यूबवर व्हिडिओ नाही बघत, ती फक्त इंस्टावर बघते वाटते, आणि कुठंतरी तिने एखाद्या स्टोरीमध्ये कशात बघितलं असेल, तिला डाऊट आला असेल की मी लग्नासाठी मुलगा बघते, तर त्याच्यावरून तिने बोलली मला. तर माझं एवढंच म्हणणं आहे, लग्नासाठी तुम्ही विचारलं ठीक आहे, तुम्ही लग्नासाठी विचारलं, मला वाटेल तर हो बोलीन, नाही तर नाही बोलीन, हा माझा प्रश्न राहिला. पण बळजबरी करण्याचं काय कारण आलं? दिवसाला 2 ते 3च दिवस बोलणं झालं, आणि त्याच्यामध्ये मी माझ्या कामात कंटिन्यू बिझी राहते, त्यामुळे पुढच्या व्यक्तीशी जास्त काही माझं बोलणं नाही झालं. किंवा ते मी नंबर देते, मग तू ताईला बोलायला लाव, किंवा मी फोटो पाठवली होती मला, तर फोटोवरून तर मला वय खूप वाटलं, पण ज्या पद्धतीने मला जन्मतारीख सांगितली 1998, तर 1998 तर माझी पण जन्मतारीख आहे, मग 1998च्या हिशोबाने पोरगा 27 वर्षाचा पाहिजे बरोबर.
तर त्या ताईने मला फसवण्याचा प्रयत्न केला का काय विषय आहे माहीत नाही. अजून एका जोडीने मला फसवण्याचा प्रयत्न केला होता. मायलेकीची जोडी होती, ती आल्यावर कधीतरी मी तुम्हाला कहाणी सांगेनच काय होती ती. तर असे प्रसंग येत असतात आयुष्यात, असे अनुभव येत असतात बघा. काही काही लोक लग्नाच्या नावाखाली फसवण्याचेही प्रयत्न करत असतात. त्यांना वाटत असेल करिश्मा एकटी आहे, फसली तर फसली, तशी आपल्या पोराला आपल्या भावाला बायको भेटत नाही, तर त्याच्यामुळे होऊ शकते असे प्रयत्न. पण असे प्रयत्न करू नका, कारण त्या ताईंनी एवढ्या माझ्या मागं लागल्या. मी एकच रिप्लाय केला, बायोडाटा आणि फोटो पाठवा. तर तेवढुशासाठी एवढी मागं लागली ती बाई. सॉरी, मला तुम्ही जर यूट्यूबवर माझे व्हिडिओ बघत असाल तर मला सांगायचं नव्हतं, पण तुम्ही शेवटला जे वाक्य वापरले ना की तू खोटं बोलतेस किंवा तू खोटं बोलत होतीस, तुला लग्नच करायचं नव्हतं, तू खोटं बोलतेस म्हणून तुझं असं आहे, तर ते मला लय खटकलं. मला लग्न करायचं होतं म्हणून माधुरीताईंनी अनाउन्समेंट केली सगळ्यांसमोर. आणि आता तुम्ही जर स्थळ घेऊनच आले तर तुम्हाला जर एवढा दम निघत नसेल की मी बोलील की नाही बोलील, अरे तो माझा प्रश्न आहे. कारण दिवसाला 10 स्थळं यायला लागले, तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर मी योग्य वेळ आल्यावर दाखवील, ठीक आहे. पण यायला लागल्या भरपूर असे मेसेज आहेत, पण मी प्रत्येकाला कशी काय उत्तर देणार, प्रत्येकाला कशी काय सिरियस घेणार की हा पुढचा व्यक्ती सिरियस आहे म्हणून. आणि त्यात माझ्या मनाचं तर वेगळंच की करायचं तर म्हणली, पण हो का नाही, हो की नाही असं म्हणजे माझ्या मनामध्ये हो नाही चालू असतं. मी कशी काय पटापट सगळ्यांनाच रिप्लाय देऊन देणार, हो 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 करायचं आहे, बघू तुमच्या घरी येऊ, आम्ही सगळं स्थळ बघून जाऊ, खरं बोलताय का खोटं बोलताय, असं पॉसिबल नाही ना. तर त्या ताईचं असं म्हणणं होतं की चट मगनी पटव्या, म्हणजे समजते ना, गरमच खा, म्हणजे रिश्ता आलाय तर हो आजच बोलायचं आणि उद्या लग्न करून टाकायचं. असं असतं का बाबा, म्हणजे एवढी घाई तुम्हाला आहे याचा अर्थ काहीतरी गडबड आहे, बरोबर. आणि ताई तर स्पष्ट बोलल्या, वर्षभर जाऊ दे, 2 वर्ष जाऊ दे, चांगलं स्थळ आल्यावर बघू आपण. पण पुढचा व्यक्ती एवढी घाई करतोय म्हणल्यावर मला काहीतरी डाऊट आलं. तर त्यांना एकच सांगणं आहे याच्यातून की हे बघा ताई, तुमच्यासारख्या लोकांना माझं सांगणं आहे की एखाद्याला फसवण्याचा प्रयत्न करू नका. आता या ताईच्या बोलण्यात मला भरपूर काही गडबड वाटली. ती म्हणजे अशी की पहिले तर म्हणे 1998ची जन्मतारीख आहे, पोरगा 27 वर्षाचे. नंतर मी म्हणली की 27, मी पण 27 आहे, पोरगा 27 आहे, म्हणजे तो मॅचवर एवढा हे नसणार की त्याला पोराची जिम्मेदारी काय, संसाराची जिम्मेदारी काय, ह्या सगळ्या गोष्टी कळत असतील. तर ती ताई म्हणे नाही तो तुझ्यापेक्षा मोठा आहे. अरे पण 1998चा आहे, मग माझ्यापेक्षा मोठा कसा काय. मग ती ताई म्हणली नाही 1995चा आहे. मग 2-3 वर्ष वाढवून सांगितलं 1995चा आहे. मग म्हणली नाही अजून तो मोठा आहे. मग मी म्हणलं काहीतरी गडबड आहे. आणि बऱ्याच अशा 2-4 गोष्टी त्याच्यामध्ये मी नोटीस करत होती. बार काही नाही, पुढची आपण असे प्रश्न विचारल्यावर पुढची व्यक्ती काय उत्तर देते हे मी बघत होती. आता त्या ताईचं म्हणणं असं होतं की मी म्हणलं तुम्ही कोण आहे मुलाची, तर म्हणे मी बहीण आहे. पहिल्यांदा तर नाही सांगितलं, पण पहिल्यांदा म्हणे मी त्या पोराची गॅरंटी घेऊ शकते, तो तुला चांगला सांभाळेल, जीव लावेल वगैरे, तो पोरगा असं करत होती ती ताई. मग ती ताई नंतर म्हणली की तो माझा भाऊ आहे. मग ती पहिल्यांदाच मेसेज टाकताना असं टाकू शकत होती की ताई आमच्या घरामध्येच माझा भाऊ आहे लग्नाचा, तर मी माझ्या भावासाठी तुझ्याशी म्हणजे बोलू शकते का, असं काहीतरी बोलू शकत होती. पण ती डायरेक्ट एक मुलगा आहे, तो तुला चांगला सांभाळू शकतो वगैरे बोलली. आणि त्याच्यानंतर मग तिचं प्रत्येक गोष्ट तिथून नोटीस केली की म्हणलं कुठे राहता तुम्ही, तर ते म्हणे तिकडं विदर्भामध्ये. बरं ठीक आहे, मुलगा कुठे राहतो, तो मुलगा इकडं मराठवाड्यामध्ये. आता मला एक गोष्ट समजली नाही, तू त्याची बहीण आहे, बरं ठीक आहे, आपण एवढा अंदाजा लावू की तुझं लग्न झालं असेल म्हणून तू तिकडे भाऊ इकडे, पण तुझी भाषा अजिबात इकडची नव्हती, मराठवाड्याची थोडीशी ही भाषा वाटली नाही, पूर्ण भाषा विदर्भाची होती. मग म्हणलं ठीक आहे, तर पोराचं घरदार ते, तर म्हणे पोराचं घरदार तर आहे तिकडं स्वतःचं म्हणजे मराठवाड्यामध्ये, आणि इकडे येऊन तो तुझ्यासोबत राहू शकतो. का कोणी माझ्यासोबत राहणार लग्न केल्यावर, इकडे येऊन का राहणार, जेव्हा की जॉब त्याचा घर जॉब किंवा काय असेल ते सगळं तिकडे, माझ्यासोबत का राहणार. बरेच छोटे डाऊट आले बरेच छोटे डाऊट आले मला. तर ते विदर्भाची भाषा मले ना तुले, तर मला असे डाऊट आले की म्हणलं काही ना काही गडबड आहे. मग मी स्पष्ट सांगितलं की ताई यावर्षी नाही म्हणले, पुढच्या वर्षी बघू म्हणले. आणि कारण तशा ताई बोलल्या पण आहेत की ठीक आहे, आता तू इथून पुढं स्वतःचा जॉब कर, स्वतःच्या मुलाची जिम्मेदारी घे आणि करून खान सुखी राहा, ते लग्नाचं बघू, लग्नाचं स्टॉप कर, असं ताई मला बोलली. मग मी पण स्टॉप केला. मग तिला मी मेसेज टाकला, म्हणलं ताई मी बघणार होती पण नाही बघू शकत, कारण ताई पण नाही बोलल्या. ताई बोलले वर्षभराने बघू पुढं, आता नाही करायचं, पुढच्या वर्षी बघू. तर त्या बाईचं असं म्हणणं आलं डायरेक्ट की तू खोटं बोलते, त्यामुळे तुझ्यासोबत असं होतं आणि तुला करायचंच नव्हतं, तू खोटं बोलत होती. अरे मी नातू होऊन तुला मेसेज केला बाई की तू म्हणजे स्थळ आण किंवा काय बळजबरी केली नाही तुला, किंवा ज्यावेळेस मी तुला रिप्लाय दिला त्यावेळेसही काही बळजबरी केली नाही की हा दाखव पोरगा कुठं आहे हे वगैरे. तर
तूच एवढं मला जबरदस्ती करून दिवसाला 10 मेसेज करून मी जेव्हा नाही म्हणली तर तू तुझं वेगळंच रूप दाखवलं. म्हणजे बघा, लोक असे पण असतात, फसवण्याचा मला प्रयत्न असेल, त्यांना वाटत असेल की तशी आपल्या पोराला काही, आपल्या भावाला काही भेटत नाही, बरी ही नसल्यापेक्षा आपण हिला सोशल मीडिया सोडायला वगैरे वगैरे काय असेल ते असेल त्यांच्या मनात. प्रयत्न भरपूर केले, पार येडी चोटीचे जोर लावले की हो म्हणल म्हणून मी. पण मी डायरेक्ट बोलली, माधुरी ताईच्या शब्दापुढे नाही, त्यांना सांगा काय असेल ते, आधी त्यांच्याशी बोला, आधी त्यांच्यापर्यंत पोचा, नंतर मी बघेल. मला जरा एक इंटरेस्ट नाही, कारण मला लव्ह मॅरेज नाही करायची पुढच्या व्यक्तीशी बोलून, मला अरेंज मॅरेज करायची, जी की ताई बोलतील हा पोरगा योग्य आहे तर. पण तसं पाहायला गेलं ना तर माझ्या मनातूनच इच्छा नाही आहे लग्न वगैरे ह्या गोष्टी. कारण कसं आहे, लग्न म्हणलं ना तर लोक फसवतात आणि फसवेगिरी आलीच. पहिल्यांदा मी फसलीच आणि दुसऱ्यांदा मी फसली, दुसऱ्यांदा म्हणजे प्रेमाच्या जाळ्यात फसली मला. तर लग्न हा विषय मी स्टॉप केलेला आहे आणि एवढे स्थळं मला नकोच. आणि स्पेशली म्हणलं ना तर सोशल मीडियावरून नको. ताईला पण आले, भरपूर आले, पण अजून एक गोष्ट, जे स्थळं आलेले आहेत ना ते वयानुसार जास्त आहेत. म्हणजे माझ्या वयापेक्षा 10, 15, 12, 13, 17 वर्षांनी मोठे. तर एवढे स्थळं पण नको. जे कोणी माझे व्हिडिओ बघत असतील, माझे व्हिडिओ बघून ताईला जर कॉन्टॅक्ट करत असतील तर अशा लोकांनी नकाच करू ज्यांचं वय जास्त आहे. मी म्हणत नाही तो तुमचा प्रॉब्लेम नाही आहे, वयाचं काही नसतं असं बी म्हणतात लोक, पण वयाचं भरपूर काही असतं. अनुभव आहे मला, त्याच्यामुळे नको आहे जास्त वयस्कर मुलगा. आली वेळ तर आयुष्यभर एकटी राहील, काय व्हायचं ते होईल माझं. गरिबीत काढीला का आयुष्य कसं आहे. पण कितीही करोडपती असला आणि त्याचं वय जर माझ्यापेक्षा 10, 15, 20 वर्षांनी मोठा असला ना तर नको, नाही करणार. मी चटणी भाकर खाऊन राहील, पण माझ्यापेक्षा लय 2 ते 3 लय झालं 4 वर्षांनी मोठा जर असेल ना तर मी चटणी भाकर खाऊन राहील. पण वयाने जर किती मोठा आहे, तो जर करोडपती आहे, तो मला सोना नाण्याने मळवून शकेल तरी पण नको, खरंच नको. कारण पैशासाठी लग्न करण्यात काही अर्थ नाही आहे. आपल्याला लाईफ पार्टनर पाहिजे असतो, तो आपल्याला सुखदुःखात साथ देणारा, समजून घेणारा, जीव लावणारा, आपली काळजी करणारा, रिस्पेक्ट करणारा, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मी म्हणत नाही प्रत्येक पैशावाले तसे असतात, पण पैशावाल्या लोकांना खूप घमंड असतो. कारण माझ्या बाबतीमध्ये एवढं काही झालं आहे तर हे बघा, असं कोणतंच नातं नाही जिथं भांडणं होत नाही. आणि भांडण्यामध्ये असे खटके उडाले आणि पुढच्या व्यक्तीने जर मला काही चुकीचं सुनावलं, बोलून दाखवलं तर ते मी नाही सहन करू शकणार. की तू तर आधी तुझं असं झालं, मग नंतर तसं झालं आणि तरी मी एक्सेप्ट केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आल्या ना तर मला जीव देण्यापलीकडे पर्याय उरणार नाही. त्यामुळे अशा मुलाशी नाहीच लग्न करणार मी, जो पैसेवाला असेल नाही. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढेच विषय क्लिअर करायचे होते की मी माझ्या मुलाला त्याच्या बापाच्या प्रेमापासून दूर करत नाही. खरं तर तो बाप म्हणण्याचा लायकीचाच नाही. दुसरं म्हणजे मला फेक रिश्ते असे आणू नका, फसवण्याचा कोणी प्रयत्न करू नका, असं समजू नका लय साधी भोळी आहे, एकटी आहे, फसली तर फसली, असा विषय नाही आहे. मी कोणाच्याही जाळ्यात फसणार नाही, अनुभव आहेत मला. तर चला, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी. बाय बाय.